वेलकम टू माय चॅनल. चला आज आपण पिकॉक फिदर स्टिचिंगमधला दुसरा प्रकार बघणार आहोत. यासाठी लागणार आहे सिल्क थ्रेड. हा मी ऑरेंज कलरचा घेतलेला आहे. हा रेड कलरचा सिल्क थ्रेड. त्यानंतर ही नीडल आहे नंबर 23 म्हणजेच 0.45 आणि सीझर. यामध्ये मी सर्वात पहिल्यांदा या पद्धतीने एक आकार ड्रॉ करून घेतलेला आहे आणि यामध्ये एक स्टोन ड्रॉपवाला जो स्टोन असतो तो स्टोन इथे चिटकून घेतलेला आहे आणि शुगर बीटने त्याला छोटीशी आउटलाइन करून घेतलेली आहे आणि सिल्क थ्रेडने पण एक छोटीशी आउटलाइन करून घेतलेली आहे. आता यामध्ये कसं करायचं असतं हे मी तुम्हाला दाखवते. आता याला एक पहिल्यांदा आता यामध्ये मी या पद्धतीने छान एक आउटलाइन करून घेतलेली आहे. आता याचा जो सेंटर आहे या सेंटरच्या इथे आता आपण जे पहिल्यांदा स्टिचिंग करताना बघितलं होतं S2 3 1 आणि स्टार्टिंग पॉईंट सेम तसंच या पद्धतीमध्ये करायचं आहे. फक्त यामध्ये आपल्याला मार्क करता येणार नाही. अगदी हा जो सेंटर आहे या सेंटरच्या इथे आपण निडलचं टोक टाकून खालून वरती घेणार आहोत. वरचा दोरा वरती घ्यायचा या पद्धतीने. त्यानंतर याच्या सेंटरला घ्यायचं, या दोन याच्या मधल्या सेंटरला. तिथून पुन्हा पुढे पुन्हा वापस आणि या आउटलाइनच्या बाहेर आपण लॉक करणार आहोत या पद्धतीने. पुन्हा एकदा दाखवते. याचं सेंटर घ्यायचं. ही जी लाईन आहे या दोन लाईनी आहे त्यांच्या सेंटरमध्ये घ्यायचं. मी फक्त मार्क केलेलं नाही आहे. या दोन्हीच्या सेंटरला. तिथून पुढच्या लाईनवरती हा आपला 2 पॉईंट असणार आहे. सेंटर म्हणजे स्टार्टिंग पॉईंटवरून 2 वरती आलो, 2 वरून पुन्हा 3 वरती आलो, 3 वरून पुन्हा 3 वरून पुन्हा रिवर्स 1 वरती आलो. म्हणजे 1 म्हणजे या लाईनच्या अगोदरचा पॉईंट. 1 वरती आलो, 1 वरून पुन्हा स्टार्टिंग पॉईंटला आलो या पद्धतीने. यायला लागल्याच्या नंतर खूप छान येऊन जातं मग आणि इतकं सुंदर दिसतं हे पण ब्लाऊजच्या स्लीव्जवरती. पहिल्यांदा आपण शिकणार असेल तेव्हा कंपल्सरी मार्किंग करूनच घ्यायचं आणि त्यानंतरच स्टिच करायचं. जेव्हा तुम्ही मार्किंग करून पुन्हा स्टिच करतात त्यानंतरच फिनिशिंग खूप सुंदर येते. आता सेम या पद्धतीनेच इकडच्या साईडने करून घ्यायचं आहे.
या पद्धतीने आपली खूप सुंदरशी पहिली डिझाईन तयार होते। आता यामध्ये मी ऑरेंज कलरचा थ्रेड घेतलेला आहे। आता हा थ्रेड पहिल्यांदा या इथून ही जी आपण सेंटरची लाईन मारलेली आहे या सेंटरच्या लाईनच्या इथून खालून वरती घ्यायचा या पद्धतीने। त्यानंतर हा आपला 2 वाला पॉइंट असणार आहे। 2 वरून 3 कडे जायचं। 3 याच्या सेंटर पर्यंत ही जी लाईन आहे या लाईनच्या सेंटर पर्यंत घेऊन जायचं। सॉरी, पुन्हा रिवर्स, पुन्हा हा इथला 1 वाला पॉइंट येणार आणि इथून पुन्हा लॉक करून घ्यायचं इथे। पुन्हा एकदा दाखवते। सेकंड वरती आलो, सेकंड वरून पुन्हा थर्ड वरती आलो, थर्ड वरून पुन्हा रिवर्स, पुन्हा फर्स्ट वरती आलो। हा आपला फर्स्ट पॉइंट राहणार। आता फर्स्ट वरून पुन्हा हा स्टार्टिंग पॉइंट वरती आलो या पद्धतीने। सेकंड वरून पुन्हा थर्ड वर, थर्ड वरून पुन्हा रिवर्स 1 वरती, 1 वरून पुन्हा स्टार्टिंग पॉइंट वरती। यामुळे कसं आहे, पहिल्यांदा बेसिक फिदर जी स्टिचिंग आहे ती एकदम छान करून घ्या, जेणेकरून हे तुम्हाला करताना अजून त्या पद्धतीने सोपं जाईल। यामध्ये तुम्ही कलर कॉम्बिनेशन एकदम जर छान वापरलं तर खूप सुंदर गेटअप येतं याला। पहिल्यांदा करताना सर्वांनाच अवघडच जाणार असते हे, कारण कसं असतं, सिल्क थ्रेड आहे, ओढला जातो, तुटला जातो किंवा मग बरोबर फिनिशिंगच येत नाही। त्यामुळे थोडी प्रॅक्टिस जास्त करावी लागते। प्रॅक्टिस जास्त केली की बरोबर एकदम मस्त येऊन जातं हे। पद्धतीने शेवटी तयार होतं। यामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।